उन्हाळा सुरू झाला की जेवणात ताक हे हवंच हवं. आपल्या अन्नाचे पचन होण्यास, आपल्या पोटाला थंडावा देण्यास ताक पाहिजेच. आणि आता तर उन्हाळा फार लवकर सुरू झाला आहे, तापमानात वाढ होत आहे आणि अशा दिवसात प्रत्येकाने हे ताक पिलं पाहिजे. आणि ताक जर हे मसाला टाकून पिलं, पुदिनाचा असो, अद्रक असो, तर आणखीन छान. तर आज आपण जे बनवणार आहोत ते आहे घरी केलेला मसाला, ताकाचा घरी केलेला मसाला. कारण का, तर बाजारातला हा जो ताक मसाला आपण आणतो, मिळतो बाजारात, नाही असं नाही, पण तो फार कॉस्टली पडतो आणि भेसळीचा आपल्याला सांगता येत नाही. आणि जो तो मसाला घरीच केला तर चला मग बघूया रेखाज कुक हाऊसमध्ये आपल्याला हा ताक मसाला कसा करायचा. नमस्कार. तर प्रथम आपण काय केले, एक जुडी आपण पुदिन्याची घेऊया आणि छान ती निवडून घ्यायची. आपल्याला चांगले चांगले पानं निवडून घ्यायचे आहेत, कारण की बरेच पुदिनामध्ये काय होतं की काळसर पडलेले खराब झालेले पानं पण बरेच असतात. तर त्यामुळे असे छान चांगले चांगले पानं आपण छान निवडून घ्यायचे आहेत. आणि हे सगळे पानं आपल्याला एक 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की त्याच्यात माती वगैरे बरीच असू शकते. तर ही सगळी घाण निघून जाईल, तर त्यामुळे एक 2-3 पाण्याने धुणे अतिशय आवश्यक आहे. असे 2-3 पाण्याने धुतले की चाळणीमध्ये काढून ठेवायचं, की जेणेकरून सगळं पाणी ड्रेन होऊन जाईल आणि निथळल्यासारखी ते पुदिन्याची पानं होतील. असे मी चाळणीत टाकलेत आणि छान याचं पाणी निथळू द्यायचं आहे. हा मसाला करायला खरं सांगू का, खूप सोपा आहे आणि स्वस्तात तर पडतो. आणि पुदिना असल्यामुळे आपल्या पाचन शक्तीसाठी खूप छान आहे. तर असा हा पुदिना छान आपण निथळून घेतला आहे. आता याला आपल्याला वाळवायचा आहे. पण हे जी पुदिन्याची पानं आहेत ना, आपल्याला सावलीत वाळवायची आहे. तुम्ही फॅनखाली ठेवूनसुद्धा वाळवू शकता. तर आता हे सगळे छान आपण पुदिन्याची पानं निथळून घेतलेली आहेत आणि एक स्वच्छ कापड मी घेतले आहे. या एका स्वच्छ कापडावर ही पुदिन्याची पाने पसरून ठेवायची आहेत. तुम्ही फॅनच्या खालीसुद्धा एक दिवस ठेवा, कारण की तापमान भरपूर आहे, त्यामुळे वाळायला काही वेळ लागत नाही. पण सावलीत वाळवायचं एवढं लक्षात ठेवा. तर असं हे मी सगळं पसरून घेणार आहे आणि एक दिवस आपण हे घरातच आपल्याला वाळून घेऊ. मस्तपैकी होऊन जातात, अगदी मस्त कुरकुरीत ही पानं होतात. तर बघा, हे छान पसरून ठेवलं आहे आपण आणि याला छान वाळू द्यायचं आहे. आता दुसरी गोष्ट काय, आपण पानं हे निवडून घेतली बघा. आता ही जी राहिलेली देठं आहेत ना, याचा पण आपल्याला उपयोग होतो. हे तुम्हाला मुळं दिसतात बघा, जाड ज्या दांड्या असतात ना आणि ज्याला अशी मुळं आहेत, तर ही ज्या काड्या आपण पुन्हा जर मातीत आपल्या कुंडीत जर लावला, तर पुन्हा पुदिना आपल्याला ग्रो करता येतो. मस्त ताजी पुदिन्याची पाने हवे तशी आपल्याला घेता येतात. त्यामुळे हे लक्षात घ्या की हे आपण पुन्हा पुदिना घेऊ शकतो, वाढवू शकतो. आता बघा, तुम्ही बघू शकता, हे एका दिवसातच मला रिझल्ट मिळाला आहे, की अगदी कुरकुरीत झालीत ही पानं. छान असं हाताने जरी आपण केला तर लगेच चुरा होतो. अशी एक वाटी झाली, एक बाऊल भरून ही पानं झालेली आहेत. आणि आता ही घेतली मी 1 चमचा सुंठ पावडर. कारण की ताजं ताक करायचं असेल तर आपण आलं चेचून टाकतो, पण आपल्याला मसाला करायचा. आता सुंठ पावडर घेतली आहे आणि इथं मी एक मोठा चमचा जिरे भाजून घेतलेले आहेत. अगदी थोडेसे जिरे गरम तव्यावर भाजून घेतलेत. आणि हे आहे काळं मीठ. काळ्या मिठामुळे या मसाला एक वेगळीच चव येते. आणि ही थोडीशी एक छोटा चमचाभर धण्याची पूड, ती ऐच्छिक आहे, टाकू शकता, अन्यथा तुम्ही स्किप पण करू शकता. आणि बस काही नाही, हे जितकं छोटंसं साहित्य आपण घेतलं आहे, काही जास्त साहित्य या मसाल्यासाठी लागत नाही. हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि छानपैकी बारीक ग्राइंड करून घ्यायचं. अगदी जितकी मऊ छान पीठ होईल ना, तेवढं करायचं. बघा, हे सगळं साहित्य टाकलं आहे आपण. काळं मीठ टाकलं, हे बघा, धन्या जिऱ्याची पूड टाकली, जिरे टाकले आणि हे काळं मीठ टाकलं. काळं मिठाने एक वेगळा छान स्वाद येतो. आणि हे सगळं आपल्याला मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता, छान मस्त झाला बघा हा मसाला. हा मसाला इव्हन ना तुम्ही गार पाण्यात जरी टाकून घेतला तरीसुद्धा चालतो. अगदी ताकातच टाकायला हवं असं काही नाही. आपल्या कलिंगडाच्या फोडी असतील त्याच्यावर पण भुरभुरला तरीसुद्धा हा मसाला तुम्हाला चाट मसाल्यासारखी चव देतो. टरबूजाच्या फोडीवर टाका, कोशिंबिरीवर टाका. या मसाल्याचे अनेक फायदे आहेत. एकदा हा मसाला करून ठेवला की
की हवीत तेव्हा तुम्हाला हा मसाला वापरते. काकडीवर सुद्धा खूप छान लागतो. काकडी, टरबूज ते छान असं टाकला, इतकी चव येते ना, काकडीला तर फारच मस्त लागतो. आणि ताकात तर काय आहेच आहे. बघा इथं 2 पेल्यात ताक घेतले मी मस्तपैकी. हा मसाला टाकायचा, छानपैकी ढवळून घेतलं. आहाहाहा! आत्मा एकदम शांत आणि घरी केलेला आहे. त्यामुळे भेसळीची काळजीच नाही आहे. मस्त जर हवं असेल बर्फाचे खडे टाका, ज्याला अगदी गार पाहिजे असेल बर्फाचे खडे टाका आणि मस्तपैकी या मसाला ताकाचा आनंद घ्या. कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.